सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उबाटा गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नैना घोलप यांच्यासह 10 ते 12 माजी नगरसेवक आज दिनांक 17 जून रोजी दुपारी मुंबई येथे भाजपात प्रवेश करणार आहे। उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते भाजपात प्रवेश करणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय। नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे सकाळी 10 वाजता रवाना झाले। बडगुजर व बबनराव घोलप यांनी प्रसार माध्यमांना यासंबंधी अधिक माहिती दिली आहे। म्हणजे आमदारकी खासदारकी कुठल्याही प्रकारचं पद आम्ही मागितले तुम्ही नाराजी व्यक्त करता रोज कुणावर? रोज शिवसेनेवर संजय राऊत सगळे एक शिवसेना म्हणजे सगळी एकच। आता 4 लोक म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि वहिनी। असाच आरोप शिंदे गटात प्रवेश केला होता त्यावेळेस देखील केला होता। त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही ठाकरेंच्या शिवसेना केला होता आणि आता पुन्हा एकदा पक्ष बदलताय, म्हणजे आता पुन्हा नव्याने एकदा भूमिका घ्यावी लागते। ही नव्याने भूमिका एवढ्यासाठी घ्यायची आहे की मी शिंदे गटात जे गेलो होतो त्या पिरियड इतका शॉर्ट होता की त्यांनी कुठलंही माझं काम झालं नाही, त्यामुळे मी नाराज होऊन परत आलो होतो। आणि त्याच्यानंतर आता पुन्हा तीच परिस्थिती आहे, समाजाची कामं होत नाही। माझे जे कार्यकर्ते ज्यांना 30 वर्ष मला निवडून दिलं त्या लोकांच्या अजूनही माझ्याकडून अपेक्षा आहे, आणि त्या अपेक्षा पूर्ण करायचं असेल तर मला सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षात जाणं फार गरजेचं वाटलं, म्हणून मी हा निर्णय घेतला। तुमच्या मुलांनी देखील, तुमचे जे पुत्र आहेत योगेश घोलप, त्यांनी देखील ठाकरे गटाकडनं मशालवरती निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला। ते देखील आपल्यासोबत आज भाजपमध्ये प्रवेश करताय का? नाही, तो नाही आहे, त्याचं साहित्य त्याला दिलेले, तो त्याचा निर्णय घेईल। मात्र माझी मुलगी मात्र माझ्याबरोबर आहे। मात्र तुम्ही मुलासाठी आणि शिवसेनेने ठाकरे गटाने तिकीट दिलं म्हणून शिंदे गटातनं पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला होता, आज पुन्हा ठाकरे गटातनं भाजपमध्ये? हो, कारण आता माझ्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी शिवसेनेने दिली नाही। मी त्यांना सांगत होतो की माझ्यावर कुठलीतरी जबाबदारी द्या, पण ते देत नसल्यामुळे, आणि त्यांनी सांगितलं की आता परस्पर निर्णय घेत आहेत, पदाधिकारी निवडले जात आहेत, आणि त्यामुळे हा निर्णय मला घेणं गरजेचं आहे। नक्कीच आपण जर या ठिकाणी आहे सर्व सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून रवाना होणार आहे। साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता प्रवेशासाठी? भरपूर लोक आहेत, तुम्हाला बघायला मिळेल। थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल आणि ते बघायला मिळणार। किती वाजता हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला? 1 वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे, नरिमन पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यालय, त्या ठिकाणी आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचतो। मोठं शक्ती प्रदर्शन गिरीश भाऊंचा काही संपर्क झालाय? काही किती वाजता बोलवलंय? काय गिरीश भाऊंची चर्चा झाली, पक्षीय कार्यालयातनं फोन आले, जिल्हाध्यक्ष असतील, सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील, सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चितपणे 1 वाजेपर्यंत। पण आज काय भावना आहे की एकीकडे ठाकरे आणखी मोठे जे आहेत ते आज आपल्यासोबत प्रवेश करतात? मी आता सर्व सहकारी आले की तुम्ही आपल्याशी भाऊ, खरं तर स्थानिक पातळीवर जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक। आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे, तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन